नमस्कार, मी प्रगती, तुमच्यासारखीच एक गृहिणी. प्रगतीज रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजची माझी रेसिपी आहे हैदराबादी चिकन दम बिर्याणी. हैदराबादी चिकन दम बिर्याणी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवता येईल ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हैदराबादी चिकन दम बिर्याणीसाठी लागणारं साहित्य आहे, आपण 1 किलोची दम बिर्याणी बनवणार आहोत. 1 किलो चिकन घेतलेलं आहे मी आणि 1 किलो बासमती तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ स्वच्छ धुवून 1 तासासाठी भिजत ठेवायचे आहेत. गरम मसाल्यामध्ये हा चिकन बिर्याणी मसाला आहे, तो होममेड आहे. 4 ते 5 तेजपत्ता आहे, 4 ते 5 लवंग आहेत, 4 पीसेस दालचिनीचे आहेत, 2 चक्री फूल, 10 ते 12 काळी मिरी आहेत, 5 हिरवी वेलची आहे, 2 मसाला वेलची आहेत, मोठ्या वेलची. हे जायपत्री आहे, साधारण एक अर्ध फूल आहे. 1 टेबलस्पून शाही जिरा. तूप घेतलेलं आहे, तूप आपण आपल्या गरजेनुसार घालायचं आहे. तेल 1 कप लागणार आहे आपल्याला बिर्याणीला. 1 लिंबाचा रस आहे, हळद आहे. इथे मी अर्धा कप दुधामध्ये केशर भिजत घातलेलं आहे. 300 ग्राम साधारण दही घेतलेलं आहे. कोथिंबीर, आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची पुदिन्याची पेस्ट आहे. मीठ, लाल तिखट, पुदिन्याची पानं आणि मोठ्या साईजचे कांदे, 4 कांदे स्लाइस करून तेलामध्ये व्यवस्थित असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहे. एक मीडियम साईजचा कांदा स्लाइस करून घेतलेला आहे आणि 2 टोमॅटो आणि थोडंसं हिंग. आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया. 1 लिंबाचा रस लागणार आहे, 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून हिंग, 300 ग्राम दही आहे, 1 टेबलस्पून लाल तिखट, आलं लसूण कोथिंबीर पुदिना आणि हिरवी मिरची त्याची मी पेस्ट बनवलेली आहे. ती आपण इथे साधारण एक 3 ते 4 चमचे घालणार आहोत. त्यामध्ये मी केशर भिजत घातलं होतं, ते आपण हाफ आता घालणार आहोत. चिकन बिर्याणी मसाला होममेड बिर्याणी मसाला आहे, तो आपण इथे 3 चमचे घालणार आहोत. अशी पुदिन्याची पानं ही अशी हातानेच मी तोडून घालणार आहे. हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यातला आपण थोडासा घालणार आहोत. असंच 1 तास जवळजवळ बाजूला ठेवून द्यायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल. चिकन मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण बिर्याणीचा भात बनवून घ्यायची तयारी करूया. हे बिर्याणीचे तांदूळ मी असे 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. बनवण्यासाठी मी इथे एका टोपामध्ये 1 किलोची बिर्याणी बनवणार आपण, तर 1 किलोच्या तांदळाच्या हिशोबाने मी इथे 3.5 ते 4 लिटर पाणी घेतलेलं आहे. यामध्ये आपण सगळे खडे मसाले टाकणार आहोत. 2 चक्री फूल, 10 ते 12 काळी मिरी, 5 ते 6 लवंग, हे दालचिनीचे पीस, तेजपत्ता, छोटी वेलची, मोठी वेलची, ही जायपत्री. इथे आपण थोडे पुदिन्याची पानं क्रश करून टाकतो. एक 15 ते 16 पानं मी टाकलेली आहेत. एकदम थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. 1 चमचा तूप टाकायचं. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला चांगली उकळी आली ना की त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकणार आहोत. चिकन मॅरिनेट करायला आपण 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि याच्यात आपण आता 4 चमचे मीठ घालणार आहोत. आपण झाकण लावून व्यवस्थित एक उकळी येईपर्यंत ठेवून जाईल. पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊया. बिर्याणीचा राईस शिजूपर्यंत आपण बिर्याणीच्या ग्रेव्हीची तयारी करून घेऊया. राईस आपल्याला एक 75 ते 80% कुक करायचं आहे. बिर्याणीची ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे. मध्ये साधारण आपण 1 कप तेल घालणार आहोत. याच तेलामध्ये मी कांदा फ्राय करून घेतला होता, तेच तेल आपण वापरणार आहोत. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण शहाजिरे 1 टेबलस्पून घालणार आहोत. राईसमध्ये कट केलेला 1 कांदा आहे. कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. मीडियम साईजचे 2 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत, ते मी घालून घेते.
1-2 मिनिट फक्त याला फ्राय करून घ्यायचं आहे हलकंसं. म्हणजे आता आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घालून घ्यायचं आहे. मी ते सर्व चिकन घालून घेतलेलं आहे. हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही, कारण आपण जे मॅरिनेट करताना जे दही वापरतो, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट, ते पाणी आणि चिकनला जे सुटतं नॅचरल, ते व्यवस्थित ग्रेव्ही आपली होऊन जाते. अर्धा कप दूध घातलं होतं आणि आता मी थोडंसं हे केशरचं दूध घालते. 2 ते 3 चमचेच घातलेले आहे. मॅरिनेट करताना आपण 1 चमचा मीठ घातलं होतं. आता मी आणखीन 1 चमचाभर मीठ घालते. कारण आपल्याला आता मीडियम टू लो फ्लेमवर 10 ते 12 मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण एकदा परत चेक करून घेऊया. ह्याच्यावर मी झाकण ठेवून देते. आता आपलं ऑलमोस्ट शिजलेलं आहे. याला 3 ते 4 मिनिटं लागलेले आहेत, कारण आपण 1 तास तांदूळ भिजवून घेतला होता, त्यामुळे पटकन भात शिजतो. आता हा आपण गाळून व्यवस्थित ह्याच्यातलं पाणी काढून घेऊया. भाताचं आपण सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. बघू शकता 10 मिनिट झालेले आहे. आपण एकदा चिकन बघून घेऊया. चिकन आपलं ऑलमोस्ट शिजायला आलेलं आहे. आणखीन 1-2 मिनिट आपण याला झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. टोटल आपल्याला 12-13 मिनिट झालेले आहेत. चिकन आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला 1 पीस कट करून दाखवते. एकदम नॉर्मली कट होत आहे, बघू शकता. आता चिकन बिर्याणीला दम लावायला घेऊया. आता आपण चिकन बिर्याणीसाठी लेयर लावायला त्याच्यामध्ये थोडंसं राईस घालून घ्यायचं आहे खाली. याच्यावर थोडं चिकन टाकून घ्यायचं आहे. परत याच्यावर एक राईसची लेयर लावायची आहे. अशी पुदिन्याची पानं टाकायची आहे. थोडीशी कोथिंबीर, थोडा फ्राय करून ठेवलेला कांदा आहे तो, हे केशर भिजत टाकलेलं दूध आहे ते थोडंसं टाकून घ्यायचं आहे. आता आपण याच्यावर राईसची फायनल लेयर टाकून घेऊया आणि याच्यावर एक अशी प्लेट व्यवस्थित ठेवून द्यायची. तर इथे मी तवा ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे. याला थोडं गरम होऊन द्यायचं आहे. त्यानंतर आपण हा बिर्याणीचा टोप याच्यावर ठेवणार आहोत. तवा गरम झालेला आहे. आपण बिर्याणीचा टोप ठेवून घेऊया. 5 मिनिट झालेले आहेत. हाय फ्लेमवर आपण हा टोप ठेवला होता. आता स्लो फ्लेमवर आपल्याला कमीत कमी 20 मिनिट असंच बिर्याणीला दम लावून घ्यायचा आहे. आपल्याला चिकन बिर्याणीला दम देऊन कंप्लीट 25 मिनिटं झालेली आहेत. आपण आता ती उघडून पाहू. तुम्ही बघू शकता चिकन दम बिर्याणी रेडी आहे आणि किती सुंदर झालेली आहे. राईससुद्धा एकदम व्यवस्थित फ्लफी आणि पूर्णपणे असा मोकळा झालेला आहे. आता आपण ही बिर्याणी हैदराबादी चिकन दम बिर्याणीची रेसिपी रेडी आहे. तुम्ही बघू शकता मी सर्व करून घेतलेलं आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी ज्या नवीन नवीन रेसिपीज अपलोड करत जाईन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. धन्यवाद.